रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रेल्वे स्थानकाचा ऑलरेडी विकास करण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे देशातले जे 4 घटक आहेत त्यांच्या प्रगतीसाठी तर विशेष प्रयत्न केलेच, पण त्याचबरोबर गेल्या 5-10 वर्षांमध्ये आपण बघितलं की एकीकडे आर्थिक शक्ती म्हणून देश उदयास येतोय, पण त्याचबरोबर एक सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया देखील या देशामध्ये गेल्या 10 वर्षात केली. मग काशी कॉरिडॉर आहे, राम मंदिराचं पुनर्निर्माण आहे, या सगळ्या वारशांचं जतन, परंपरांचं जतन, संवर्धन करण्यासाठी विशेष निधी, असा सगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात होणार आहे. समान नागरी कायदा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा 75 वर्षात पूर्ण झाली नाही. आता हा कायद्यासाठी प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे या सगळ्या विविध घटकांसाठी योजना राबवत एक समृद्ध, सक्षम भारत करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न, या निमित्ताने त्यांची जिद्द, त्यांची मेहनत आणि त्यांचं व्हिजन, यातनं पुढच्या 5 वर्षाचं एक संकल्प, जो संकल्प हा नेहमी निर्धार असतो, या निमित्ताने आम्ही करत आहोत आणि त्याचीच माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आपण केली आहे. एक प्रेस नोट सविस्तर आपल्याला दिलेलीच आहे, पण त्याशिवाय काही प्रश्न असतील किंवा त्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा. पीक विमामध्ये अजून सुटसुटीतपणा यावा यासाठी प्रयत्न केले जाईल. महाराष्ट्रात खूपच अनेक गोष्टी सोप्या केल्यात. 1 रुपयाचा पीक विमा केलाय. दुसरं असं, हवा बदलामुळे अनेक वेळा शेतकरी त्यात सगळ्यात जास्त, अचानक पाऊस आला, निसर्ग बदलतोय, निसर्गाच्या कधी काही गोष्टी घडतायत, त्यावेळी शेतकऱ्यांना त्या सगळ्याचा फटका पडतोय. पीक काढलेलं असतं, ते पीक अचानक आलेलं पावसाने सगळं हे होतं. पण हवामानाचा अभ्यास करून फक्त शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जर एखादा उपग्रह असेल ज्यातनं शेतकऱ्यांपर्यंत पटापट सूचना पोहोचवता येतील तर त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल. अशा दृष्टिकोनातनं एक प्रयोग करण्याचा, एक उपग्रह सोडण्याचा प्रयत्न आहे, ज्यातनं पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल. दोन गोष्टी आहेत. 3 पक्ष एकत्र आलेत आणि 3 पक्ष एकत्र आल्यानंतर निर्णय होईस तोपर्यंत देशातला किंवा महाराष्ट्रात कुठलाही लोकसभा मतदारसंघ असो, निर्णय होईस तोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला तो मतदारसंघ आपला असला पाहिजे हे मांडण्याचा, हे आग्रह धरण्याचा 100% योग्य, त्यात चूक असण्याचं कारण नाही. त्यामुळे नाशिक सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की हा मतदारसंघ आपला हक्क आहे, तर त्यामध्ये गैर काही नाही. पण महायुतीचं वैशिष्ट्य आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फरक काय? महाविकास आघाडीमध्ये आजही जागा वाटप झालं त्यांचं. सांगलीत त्यांच्याकडे बंडखोर उभा राहिलाय, तो उभा माग्याला तयार नाही. अशा अनेक ठिकाणी, सांगलीच काय, महाविकास आघाडीतले अनेक उदाहरण मी सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मात्र असं होणार नाही. ज्या क्षणी निर्णय होईल, नेतृत्व ज्या क्षणी निर्णय करेल, त्या क्षणी महायुतीचे तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एक दिलाने कामाला लागतील. कारण आमच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आहेत. आमच्या समोर, म्हणजे तुमच्यावर हा प्रश्न आहे की अजून नाशिकचा उमेदवार का जाहीर करण्याचा प्रश्न तुम्ही मला विचारा, मीच त्याचा आधी उत्तर देतो. मुळात तुमच्या मनात हा प्रश्न आहे, जनतेच्या मनात प्रश्न नाहीये आणि भारतीय जनता पार्टीच्या या इथं बसलेल्या लोकांच्या मनातही प्रश्न नाहीये. आमचा उमेदवार ठरलाय. आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेच्या मनात तो हेच आहे. त्यामुळे उमेदवार कुणी असो, देशातली जनता मोदीजीच या ठिकाणी लढतायत निवडणूक, या भावनेतनं लढतायत. त्यामुळे आमचे कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत, जनतेची मतं जुळली आहेत.
त्यामुळे त्याचा विजयामध्ये रूपांतर व्हायला अडचण येणार नाही. आमच्याकडे महाविकास आघाडीसारखी तोंड एकमेकाकडे नाही.